नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपल्या सगळ्यांचं एसडी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रहो, आज आपण नवीन पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची माहिती अपडेट देणार आहोत। त्यानंतर विद्यार्थी मित्रहो, नवीन जे पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी कशा प्रकारे तयारी करणं गरजेचं आहे आणि त्यांना ही नवीन पोलीस भरतीमध्ये कसं यश मिळणार त्या संदर्भात सुद्धा विद्यार्थी मित्र अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एकच विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना आता उत्सुकता लागलेली आहे की नवीन भरती कधी येणार, नवीन शासन भरती कधी काढणार। तर विद्यार्थी मित्र, तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा। भरती प्रक्रिया 100% होणार आहे, येऊ शकते। ज्याप्रमाणे राज्य सरकारने यापूर्वीसुद्धा म्हणजे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की आम्ही गृह विभागामध्ये अजून पदे भरणार आहोत। त्यामुळे राज्य सरकार 100% नोकर भरती करणार आहेत। 20 सप्टेंबरपूर्वी जाहिरात येणं अपेक्षित आहे आपल्याला, कारण की त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता लागत आहे आणि ते लागत असल्यामुळे त्यानंतर जाहिरात नाही येणार। परंतु त्यापूर्वी जाहिरात जर आली तर विद्यार्थी मित्र 100% फायदा होईल, चांगला असेल। तर मुंबई पोलीस भरती सध्या ग्राउंड चालू आहेत। 31 तारखेपर्यंत ग्राउंड चालणार आहे। त्यानंतर 8 ते 10 दिवसातच ते लेखी परीक्षेचं नियोजन करू शकतात। लेखी परीक्षा मुंबई पोलीसची झाल्यानंतरच ते नवीन पोलीस भरतीचा मार्ग मोकळा होईल आणि ते जाहिरात प्रसिद्ध करू शकताय नवीन पोलीस भरतीची, ज्यामध्ये 7,500 किंवा 9,000 पदे असू शकतात। राज्य सरकार लवकरच पद भरती काढणार आहे, त्यामुळे तुमची जी तयारी चालली आहे ती चालू ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, तयारीमध्ये खंड पडू देऊ नका। पोलीस भरतीला तुम्ही सातत्य लागतं, सातत्य ठेवावं लागतं, परिपूर्ण तयारी लागते। त्यामुळं चांगली परिपूर्ण तयारी करा। जे विद्यार्थी पण नवीन आहे त्यांच्यासाठी आपण काही सांगत आहोत की भावांनो आणि बहिणींनो, ज्या नवीन पोलीस भरतीची तयारी करतायत तुम्ही, तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण विद्यार्थी आता नवीन तयारी करत आहे पोलीस भरतीची, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची टिप्स आहे की तुम्ही सर्व सिलेबस पहिले कंप्लीट करा, ज्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, त्यानंतर एकनाथ पाटील ताटे यांचा ठोकळा आहेत, ज्यामधून तुम्ही GS म्हणजे जनरल नॉलेज करा। त्यामध्ये इतिहास, भूगोल, पंचायत राज, राज्यशास्त्र हे विषय तुम्ही पूर्ण सिलेबस कंप्लीट करा। आता ही नवीन भरती आल्यानंतर तुमच्याकडे भरपूर वेळ आहेत, म्हणजे 5 ते 7 महिने असल्यामुळे तुमचा व्यवस्थित सिलेबस पूर्ण होऊ शकतो आहे। त्यामुळं चांगला व्यवस्थित स्टडी करा, तुम्हाला 100% याच्यावरच यश मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही आधी सर्व सिलेबस पूर्ण करा आणि त्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवा। हाच पोलीस होण्याचा एक रामबाण उपाय आहे, त्यापेक्षा दुसरा काही नसतो। त्यामुळं करंट अफेअर्स वगैरे याच्या नादी लागू नका, ते याचं टेन्शन घेऊ नका ते, कारण की ते किती जरी विचारलं वाचलं तरी काय विचारतील ते भरोसा नसतो। त्यामुळं ते परीक्षेच्या आधी थोडंफार केलं तरी चालतं आहे, परंतु आधी तुम्ही सर्व परिपूर्ण सिलेबस जो आहे तो पूर्ण करा। आणि प्रश्नपत्रिका या बरेच विद्यार्थी असे आहे की डायरेक्ट प्रश्नपत्रिका सोडायला सुरुवात करतात, परंतु असं काही करू नका। आधी तुम्ही सिलेबस कंप्लीट करा, तरच तुम्हाला प्रश्नपत्रिका समजेल। आणि गणित असो किंवा बुद्धिमत्ता असो, प्रत्येक टॉपिक तुम्ही परिपूर्ण करा, त्यानंतरच प्रश्नपत्रिका सोडवा, म्हणजे तुम्हाला भरतीमध्ये अडचण येणार नाही। तर अशाच माहितीसाठी चॅनल अपडेट नाही राहिले। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, धन्यवाद, आभारी।